आपल्या प्रतिनिधी स्वरूपात आपण अतिशय चांगल्या भावना, सगळ्या पालकांच्या मुखातल्या भावना या तुमच्या भावना होत्या. आदरणीय साहेब, भामरे साहेब, फक्त एक भाषण मी घेणार आहे, कारण ती चिमुरडी म्हणते आहे की असा प्रसंग कधी येणार नाही, सगळं भरगच्च व्यासपीठ आहे, मी तयारी केलेली आहे. भामरे साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. साक्षात पोलीस डिपार्टमेंट मधलं एवढ्या सर्वोच्च पदावरचं व्यक्तिमत्व, त्यांच्या समोर मी सैनिकीला असताना माझे गुण दाखवणार आणि म्हणून प्रेरणा तयारीसाठी येते. मी आमंत्रित करतो पुढं प्रेरणा येवलाला. आदरणीय साहेबांच्या सोबत या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येते प्रेरणा येवला. सर्वात पहिले मला संधी देण्यासाठी सर्वांना थँक्यू. आणि मी प्रेरणा येवला खाराखेडी इथे हरियाणामध्ये शिकत आहे. सर्वात पहिलं म्हणजे माझ्याकडून आय स्कॉलर अकॅडमीला सर्व माझे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी जर मला मार्गदर्शन केले नसते तर मी प्रेरणा साधी अर्धा तास सुद्धा एक जागी न बसणारी मुलगी एवढ्या मोठ्या ठिकाणी शिक्षणासाठी लांब गेली, तेही माझ्या स्वतःच्या हिमतीवर. लहानपणापासून धैर्याची आणि समर्पणाची खूप प्रशंसा केली. मध्ये इकडे तिकडे गेली होती, विस्कटली होती, प्रामाणिकपणा सुटला होता, पण तोच मला माझ्या आय स्कॉलर अकॅडमीने आणि माझ्या सरांनी मला भानावर आणले. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आणि माझं सैनिक स्कूल निवडण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथे आपल्याला खूप प्रमाणात शिस्त लागते. सैनिक स्कूल इट इज जस्ट फॉर आर improve our discipline, leadership quality and personality development. But admission is not the final destination of our long journey. This is just first step or first beginning of our long journey. आणि शेवटी माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की माझ्या पप्पांचं स्वप्न आहे, माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की आयुष्याच्या शेवटी मी गव्हर्नर बनावं आणि भारताच्या एक नोटेवर माझी सही असावी, हे माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे. आणि मी नक्की इच्छा आहे माझी की मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न नक्की पूर्ण करेन. आणि महाजन सरांना सुद्धा माझी गॅरंटी आहे की तुमच्या समोर आपल्या आय स्कॉलर अकॅडमी समोर माझी पहिली लाल दिव्याची गाडी मी नक्की लावणार. थँक्यू. खूपच छान बाळा. झोपेत पडतात ती स्वप्न नसतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. खूपच छान प्रेरणा, तू नक्कीच तुझ्यामधली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा, यश तुला एक दिवस नक्कीच मिळेल. सगळ्या लेकरांचं खूप खूप कौतुक. बऱ्याच जणांना बोलायचं आहे, मान्य आहे, पण तरी सुद्धा मी तुमचे या शिक्षक या नात्याने तुम्हाला विनंती करतो, पाहुण्यांचं हे बोलणं सुद्धा, कारण